मित्रांनो नमस्कार. लर्न इंडिया फाउंडेशनच्या या 27व्या विश्वामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज माझा विषय आहे माय वर्किंग प्रिन्सिपल्स. मी नेहमी सांगत असतो की माझे आयुष्यामध्ये काम करण्याची काही प्रिन्सिपल्स मी ठरवलेले आहेत. ते म्हणजे फर्स्ट इज फाइंड द गॅप्स, second is think out of the box, third is do things differently, fourth is I can do it, and पाचवं nothing is impossible. मित्रांनो, ही 5 प्रिन्सिपल जर आपण आपल्या आयुष्यामध्ये वापरली तर आपल्याला सक्सेस मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर पहिलं मी सांगितलं होतं फाइंड द गॅप्स. सध्याच्या सिस्टीममध्ये काही गॅप आहेत का, ती गॅप फाइंड आउट करा. सेकंड होतं थिंक आउट ऑफ द बॉक्स. आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करा, काहीतरी वेगळं करा. तर आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे नेहमी सांगत असतात की स्टार्टअप हे करताना तुमची आयडिया इनोव्हेटिव्ह पाहिजे. तर चला ऐकूया नरेंद्र मोदी काय सांगतात ते. देश के हर इंसान के दिल में एक ख्वाब होता है. उस ख्वाब के साथ उसके मन में कुछ विचार भी होता है, आइडियाज भी होते हैं. कुछ लोगों के आइडियाज हर दिन पैदा होते हैं और शाम होते होते बाल मृत्यु हो जाता है. लेकिन कुछ लोग होते हैं जो आइडिया के साथ इन्वॉल्व हो जाते हैं, वो उससे बाहर नहीं निकलते हैं और पूरा परिवार परेशान हो जाते हैं कि कुछ करता नहीं, बस इसी में लगा रहता है, किसी से बात नहीं करता है, यार दोस्तों से नहीं मिल रहा है, क्या हो गया है इसको, कहीं पागल तो नहीं हो गया. लेकिन वही एक दिन कुछ कमाल करके दिखा देता है, तब पूरे परिवार को लगता है नहीं साहब, इसमें तो पहले से ही अच्छा था. क्योंकि ज्यादातर ये फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर है और जब कुछ सोचा होगा नहीं बेटे अपना काम नहीं, तो कहीं नौकरी कर ले. शुरू में जब दोस्तों ने सुना होगा बहुत मजाक उड़ाया होगा, उपहास किया होगा, जाते आते आपको उसी उपनाम से सुनाते होंगे ये कुछ करने वाला है, ये करने वाला है. फिर एक पल आया होगा सारी दौर विरोध हुआ होगा, सब दूर परिवार के लोगों ने विरोध किया होगा, नहीं ये नहीं करना है, जाओ कमाओ नौकरी कर लो. उस विरोध के बावजूद भी जो टिके होंगे, आज सब लोग कहते होंगे कि यार इसने तो कमाल कर दी, कुछ ऐसा मुझे भी करना है. हर किसी के स्टार्टअप की जिंदगी की यही कहानी है. विशाल और सफल कारोबार का निर्माण करने के लिए असफलताओं से बचा नहीं जा सकता. जो पानी से भागता है वो कभी तैरना नहीं सीख सकता. एक बार तो डूबना ही पड़ता है, तब जाकर के तैरना शुरू होता है. हर चीज की कहीं शुरुआत होती है, तो जो करता है उसी को दिखता है क्या होने वाला है, औरों को वही दिखता है कि ये पागल है. पैसे कमाने के इरादे से आता है वो कभी स्टार्टअप कर ही नहीं सकता है. जो कुछ करने के इरादे से आता है, पैसे उसके लिए बाय प्रोडक्ट होते हैं. एक भीतर से एक ऊर्जा होती है, भीतर में सपने होते हैं, उसके साथ खप जाने का इरादा होता है, तब जाकर के परिस्थितियां पलटती है. जो ऐप बनाता है या जो स्टार्टअप की दुनिया में एंटर होता है या कोई नई चीजों को इनोवेट करता है, उसके मूल में उसके अंदर एक संवेदना होती है. बहुत कम लोग इस बात को अनुभव कर पाएंगे. और जब वो कोई बुरे हाल देखता है, कोई समस्या देखता है, वो उसे सोने नहीं देती. समस्या उसकी नहीं है, किसी और की है, लेकिन वो उसे सोने नहीं देती है. उसका मन करता है मैं कोई रास्ता खोजूं, मैं कुछ करूं इसके लिए. किसी के लिए जो दर्द होता है, जो हमें हमारे भीतर एक ऐसी अवस्था पैदा करती है जो इन लाखों करोड़ों के दर्द को दूर करने का कारण बन जाती है, और तब स्टार्टअप हो. हर स्टार्टअप के पीछे कोई न कोई समस्या के समाधान का इरादा रहना चाहिए. और जब किसी स्टार्टअप के पास समस्या के समाधान का इरादा होगा, तो उसकी संतोष का लेवल भी कहीं कुछ और होगा. स्टार्टअप कहने के बाद कुछ लोगों की सोच होती है तो बड़ा हाई फाई होगा, लैपटॉप के बाहर दुनिया कुछ नहीं होगी.
मोबाइल से जुड़े होंगे कि हर किसी के पास $1 बिलियन का काम हो रहा है और 2000 लोग काम करें, जरूर नहीं है। 5 लोगों को भी अगर मैं रोजगार देता हूं तो मेरा स्टार्टअप मेरे देश को आगे बढ़ा रहा है। एक साइकोलॉजिकल चेंज लाना है कि यूथ के दिमाग में जॉब सीकर की मानसिकता से उसको बाहर लाना है, वो जॉब क्रिएटर बने। और एक बार उसके दिमाग में आ गया कि मुझे 2 लोगों की जिंदगी को संभालना है, वो कर ले। मैं वो कुछ करके दिखाऊं जिसमें मैं जॉब क्रिएटर बनूं, मैं वो कुछ करके दिखाऊं कि जिसके कारण किसी की जिंदगी में मैं काम आऊं, मैं वो कुछ करके दिखाऊं कि मेरे देश को एक कदम आगे ले जाने में मेरा भी कोई योगदान हो। इतना भी अगर सपना लेकर के हम चलते हैं, हम बहुत कुछ कर सकते हैं। तर हे होते नरेंद्र मोदी आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग केलं पाहिजे आणि इनोव्हेटिव्ह आयडियाज प्रत्येक स्टार्टअपनी आणली पाहिजे. तर मित्रांनो, थर्ड इज डू थिंग्स डिफरंटली. जी काही गोष्ट करायची ती त्या वेगळ्या पद्धतीने करा आणि वेगळ्या पद्धतीने जर एक गोष्ट केली तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होतो. आणि हे मोठ्या मॅनेजमेंट गुरूंनीही सुद्धा हे सांगितलेलं आहे. तर असेच एक मॅनेजमेंट गुरु डॉक्टर उज्ज्वल पटनी हे काय सांगतायत ते आता थोडं आपण ऐकूया. आप मेरे सिर पर लटके इन बल्ब्स को देख रहे होंगे. मैं जब भी बल्ब को देखता हूं तो मुझे थॉमस अल्वा एडिसन की याद आती है. थॉमस अल्वा एडिसन को जब वो छोटे थे तो उनकी स्कूल की टीचर ने उनको मंद बुद्धि कहा था और स्कूल से निकाल दिया था. और थॉमस अल्वा एडिसन के माता पिता को कहा था कि हमारी स्कूल में हम इसको नहीं पढ़ा सकते, ये बहुत मंद बुद्धि है और आप इसको घर में पढ़ाइए. थॉमस अल्वा एडिसन की माँ ने उनकी बात को मानने से इनकार कर दिया और उन्होंने बोला मेरा बच्चा मंदबुद्धि नहीं हो सकता, मैं इसको घर में पढ़ाऊंगी. और थॉमस अल्वा एडिसन आज दुनिया के उन वैज्ञानिकों में से जाने जाते हैं जिनके नाम से मैक्सिमम इन्वेंशंस हैं, दुनिया के टॉप 10 में से एक. यदि थॉमस अल्वा एडिसन की माँ ये मान लेती कि मेरा बच्चा मंदबुद्धि है तो पूरी जिंदगी वो उसको मंदबुद्धि की तरह ट्रीट करती रहती और वो मंदबुद्धि बन जाता. साथियों, इतिहास कौन रचता है? इतिहास वो नहीं रचते जो लोगों की बात सुन के मान लेते हैं कि मैं कमजोर हूं, मैं हीन हूं, मैं नहीं कर सकता, मुझे नहीं आता. इतिहास वो नहीं रचते जो किसी दूसरे की राय के लिए अपने संकल्प छोड़ देते हैं. इतिहास वो नहीं रचते जो कोई दूसरा डिस्करेज करता है, डिसहार्टन करता है तो अपने टारगेट्स छोड़ देते हैं. इतिहास वो नहीं रचते जो कोई उनसे खराब व्यवहार करता है तो वो अपना अच्छा व्यवहार छोड़ देते हैं. इतिहास वो नहीं रचते जो जरा सा टॉर्चर पाके अपना टारगेट छोड़ देते हैं. इतिहास वो रचते हैं जो सहते हैं. इतिहास वो रचते हैं जो खड़े होते हैं. अभी अभी एक शानदार फिल्म आई दंगल, आपने देखी होगी. गीता बबीता, महावीर सिंह फोगाट, कैसे इतिहास रचा. जब महावीर सिंह फोगाट ने अपनी बेटियों को तैयार करना शुरू किया तो पूरे गांव ने मजाक उड़ाया. महावीर सिंह फोगाट ने उनको सुबह सुबह उठाया, उनके बाल कटवा दिए, उनके खाने पीने पर रोक लगा दी, सब कुछ किया. यहां तक कि उनके बच्चों ने उनको दुश्मन समझ लिया. और ऐसा ही कई बार होता है, ढेर सारे बच्चे अपने माँ बाप को दुश्मन समझ लेते. लेकिन एक दिन उनको समझ आया जब उनकी सहेली कहती है कि तुम्हारे पिता तुमको संतान तो समझते हैं कम से कम, इसलिए तुम्हारी फिक्र करते हैं. साथियों, महावीर सिंह फोगाट ने पहले इतिहास रचा है, गीता बबीता ने बाद में. महावीर सिंह फोगाट ने वो बीज लगाया, उनको सींचा, बड़ा किया. सारी दुनिया के तिरस्कार महावीर सिंह फोगाट ने कहे. साथियों, आज आपका तिरस्कार हो रहा है कहीं और आप यदि उसकी वजह से हिम्मत हार के बैठ गए तो आप बड़े नहीं होंगे. भरी गर्मियों में जिस सूरज का तिरस्कार होता है, सर्दियों में उसी सूरज का इंतजार होता है.
याद रखिए, आज तिरस्कार का मतलब आजीवन तिरस्कार नहीं है। इतिहास वो नहीं रचेगा जो लोगों की सुनेगा, इतिहास वो नहीं रचेगा जो टारगेट छोड़ेगा, इतिहास वो नहीं रचेगा जो हीन भावना में चले जाएगा, इतिहास वो नहीं रचेगा जो दूसरों को सुपीरियर और खुद को इंफीरियर समझेगा, इतिहास वो नहीं रचेगा जो अपग्रेड करने को तैयार नहीं होगा, इतिहास वो नहीं रचेगा जो जरा जरा सी बात पे घबरा जाएगा, इतिहास वो नहीं रचेगा जो सैकड़ों लोगों का अप्रूवल लेगा, इतिहास वो नहीं रचेगा जो इनडिसिसिव है, जो निर्णय नहीं लेता, इतिहास वो नहीं रचेगा जिसके पास विल पावर नहीं है, इतिहास सिर्फ वो रचेगा जो खड़ा होकर लड़ रहा है, क्योंकि जो लड़ रहा है वो गिरेगा फिर उठ खड़ा होगा, जो लड़ रहा है वो हारेगा लेकिन फिर जीतेगा, लेकिन जो लड़ा ही नहीं वो तो जीता ही नहीं, वो तो हारा ही नहीं, क्योंकि वो कभी लड़ा ही नहीं। तो यदि थोड़ा सा भी इतिहास रचना है, यदि थोड़ी भी वैल्यूएबल जिंदगी बनानी है, यदि कुछ भी हासिल करना है तो लड़िए, लोगों की ना सुनिए, लड़िए, डरिए मगर करिए। डरना स्वाभाविक है, किसी बड़े काम को करते हुए डर लगता है, किसी संकल्प को पूरा करते हुए डर लगता है, किसी राह पे चलते हुए डर लगता है। दुनिया की बड़ी ऑनलाइन अखबार की मालिक एरियाना हफिंगटन कहती है, मुझे बहुत डर लगता है, मैं डरती हूं, बिकॉज फियर इज नॉर्मल, बट मैं फिर भी करती हूं क्योंकि उसको करना जरूरी है। डरिए मगर करिए, क्योंकि इतिहास डरने वालों को याद नहीं रखेगा, इतिहास करने वालों को याद रखेगा। सम्मान डरने वालों का नहीं होगा, सम्मान करने वालों का होगा। करिए, कुछ करिए, ये जिंदगी आपकी है, कुछ ऐसा करिए कि लोग आपको याद करें, कुछ ऐसा करिए कि आपको अपने जीने पे गर्व हो। भले ही आपने किसी ने आप पे कुछ भी लेबल लगाए हो, आपके बारे में कितना ही हल्का बोला हो, जब थॉमस एल्वा एडिसन इस बल्ब का आविष्कारक मंद बुद्धि कहलाने के बाद इतिहास रच सकता है और हर टेक्स्ट बुक, हर बच्चा उसका नाम जान सकता है, तो फिर आपका भी जान सकता है। शुक्रिया, धन्यवाद, थैंक यू। तर मित्रांनो, हे होते डॉक्टर पटनी आणि शेवटी नथिंग इज इम्पॉसिबल. प्रयत्न केल्यानंतर कुठलीही गोष्ट अशक्य असं जगामध्ये काही नाही आहे. आणि ही फक्त एक कल्पना आहे आणि इमानदारीत सांगायचं ठरलं तर या जगात अशक्य नावाचा शब्दच नाहीये. खर तर अशक्य हा शब्द आपण लोकांच्या तोंडून ऐकतो आणि डोक्यात ठेवतो आणि जेव्हा जास्तीत जास्त त्याचा विचार करतो तेव्हा त्याचा प्रभाव हा वाढत असतो. जितकी जास्त याची कल्पना केली जाईल तितका जास्त याचा प्रभाव वाढत जाईल, परंतु सत्य जीवनात याची कोणतीच प्रजाती आढळत नाही. काहीच नाहीये, नथिंग इज इम्पॉसिबल, इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. मी तुम्हाला काही उदाहरणं सांगू इच्छितो. यापैकी पहिलं उदाहरण आहे, ही गोष्ट आहे दोन भावांची ज्यांनी अशक्यालाही शक्य करून दाखवलं. लोक म्हणायचे की फक्त हवेत पक्षी उडू शकतात, दुसरी कुठलीच गोष्ट हवेत उडू शकत नाही. हवेपेक्षा जास्त वजनाची वस्तू किंवा मशीन हवेत उडू शकत नाही. हे अशक्य आहे आणि हे अशक्य होतं की हवेपेक्षा कुठलीही गोष्ट जी जड असेल ती हवेत उडू शकत नाही, कारण ग्रॅव्हिटी त्याला खाली पाडून टाकेल. परंतु या अशक्यालाही शक्य करून दाखवलंय राईट ब्रदर्स या दोन भावांनी. सायकलच्या स्पेअर पार्ट पासून हवेत उडणारं मशीन बनवलं, विमान बनवलं. 16 वर्ष लागली या लोकांनी यांची टिंगल उडवली. हे अशक्य आहे, परंतु यांनी कोणाचं ऐकलं नाही आणि 17 डिसेंबर 1703 साली लॉ ऑफ ग्रॅव्हिटीला चुकीचं ठरवलं. ऑविल राईट आणि विल्बर राईट या दोघं भावांनी अशक्य काहीच नसतं हे सिद्ध करून दाखवलं. जगातलं पहिलं विमान बनवलं. आज जगाच्या पाठीवर ऑविल राईट आणि विल्बर राईट म्हणजे राईट ब्रदर्स यांचं मोठं नाव आहे. अशक्य काहीच नसतं.
एक दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो. एक मुलगा, त्याचा 1963 मध्ये न्यूयॉर्क शहरातील एका गरीब कुटुंबात जन्म झाला. अतिशय गरिबीची परिस्थिती असलेला हे कुटुंब, ज्या कुटुंबात या पोराचा जन्म झाला, ते कुटुंबात तो वाढत होता. वय वर्ष 13 झालं. एक दिवस वडिलांनी त्या मुलाला बोलवलं आणि एक वापरलेला शर्ट, कपडा त्या मुलाच्या हातात दिला आणि सांगितलं याची किंमत किती असेल. त्या मुलाला विचारलं वडिलांनी की याची किंमत किती असेल. मुलाने उत्तर दिलं याची किंमत असेल ती फार फार तर $1. आणि मग वडिलांनी त्या मुलाला सांगितलं की हा कपडा घे, या कपड्याला तुला $2 विकायचा आहे. आणि तो कपडा हातात घेऊन हा मुलगा विचार करू लागला की याला विकायचं कसं. त्या मुलाने तो कपडा घेतला आणि दुसऱ्या दिवशी त्याला स्वच्छ धुवून जवळच्या रेल्वे स्टेशनवर गेला आणि 5 तासांच्या मेहनतीने त्या कपड्याला तो विकून आला. आणि घरी येऊन वडिलांना ते पैसे दिले. काही दिवसांनंतर वडिलांनी पुन्हा त्याला तसाच एक कपडा दिला आणि सांगितलं आता या कपड्याला तुला $10 विकायचा आहे. पोरगा आश्चर्यचकित झाला. $1 किमतीचा हा कपडा $10 विकायचा तरी कसा. हा पोराने तो कपडा हातात घेतला आणि विकायचा कसा असा विचार करत असताना जवळच्या शहरात तो पोरगा गेला आणि त्या कपड्यावर मिकी माऊसचं एक चित्र त्याने साकारलं, एक टॅटू त्याने काढलं. आणि ते टॅटू काढून तो पोरगा तो कपडा घेऊन एका श्रीमंत घराण्याची मुलं ज्या शाळेत शिकतात त्या शाळेसमोर जाऊन उभा राहिला. शाळा सुटली. एका मुलाने तो कपडा बघितला आणि वडिलांजवळ हट्ट धरून बसला आणि अखेर त्या मुलाच्या वडिलांना त्या मुलाचं ऐकावं लागलं आणि तो कपडा $20 त्यांनी विकत घेतला. हा पोरगा आपण कपडा विकला या आनंदात घरी आला आणि आपल्या वडिलांच्या हातावर पैसे ठेवले आणि वडिलांना म्हणाला मी कपडा तो विकून आलो. वडिलांनी परत त्याच्याजवळ अजून एक कपडा दिला आणि परत सांगितलं आता हा कपडा तुला $200 विकायचा आहे, हा घे कपडा आणि विकू नये. वडिलांना वाटलं होतं, वडिलांना माहित होतं की ही गोष्ट अशक्य आहे. $1 किमतीचा कपडा $200 विकणं ही गोष्ट अशक्य आहे, असंभव आहे, नामुमकिन आहे. पण पोराने तो कपडा हातात घेतला आणि विचार करू लागला की याला $1 किमतीचा, $1 किमतीचा हा कपडा $200 विकायचा तरी कसा. दुसऱ्या दिवशी तो जवळच्या शहरात निघून गेला आणि त्या दिवशी त्याच्या डोक्यात एक आयडिया आली, एक कल्पना आली. त्या शहरात एक प्रसिद्ध अभिनेत्री आलेली होती. हा पोरगा तिथे गेला आणि पोलिसांना चकवा देत त्या अभिनेत्रीच्या जवळ गेला आणि तिच्याकडे त्या कपड्यावर ऑटोग्राफ मागितला. आणि त्या मासूम पोराला बघून त्या अभिनेत्रीने त्या कपड्यावर सुंदर असा ऑटोग्राफ दिलाही. पोरगा ते बघून खुश झाला आणि दुसऱ्या दिवशी बाजारात जाऊन पोरगा उभा राहिला आणि त्या प्रसिद्ध अभिनेत्रीने ऑटोग्राफ केलेला तो कपडा विकायला त्याने सुरुवात केली. तो ऑटोग्राफ बघून तो कपडा घेण्यासाठी प्रचंड गर्दी गोळा झाली आणि गर्दीतून आवाज येऊ लागला. $200, $300, $500, $1000. आणि तितक्यात त्या गर्दीतून एक आवाज आला, मी $2000 देतो आणि कपडा विकत घेतो. पोराने $2000 मध्ये तो कपडा विकला आणि पैसे घेऊन घरी आला. वडिलांकडे पैसे दिले आणि म्हणाला तुम्ही मला $200 विकायला सांगितला होता, मी $2000 घेऊन आलोय. वडिलांच्या भुवया उंचावल्या. अशक्य, असंभव, नामुमकिन काम याने केलं तरी कसं असा विचार वडील करू लागले. आणि वडिलांनी अखेर पोराला विचारलं की तू हे काम केलंस तरी कसं. पोरानं सर्व हकीकत, सर्व घटना सांगितली. वडिलांनी त्याच्याकडून ती घटना ऐकून घेतली आणि वडील विचार करत त्याला सांगू लागले की आता जीवनात तू काहीही करू शकतोस. एवढं सांगून वडील तिथून निघून गेले आणि मात्र वडील विचार करू लागले की आपल्या पोराने हे काम केलं तरी कसं काय त्याच्या डोक्यात ही कल्पना आली असेल. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तो हे काम करू शकला
की तो हे काम करू शकला कारण त्याला हे काम अशक्य आहे हे सांगणारं कुणी नव्हतं आणि त्यामुळेच अशक्य कामही त्याने शक्य करून दाखवलं. हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून गॉड ऑफ बास्केटबॉल म्हणजेच बास्केटबॉलचा भगवान म्हणून ज्याला ओळखलं जातं, ज्याचं नाव आहे मायकल जॉर्डन, ज्याला शाळेत असताना शाळेच्या बास्केटबॉल टीम मधूनही काढण्यात आलं. आज त्याच्या नावावर असंख्य रेकॉर्ड्स आहेत. जगाच्या पाठीवर मायकल जॉर्डन सिद्ध करतो अशक्य हे काहीच नसतं, अशक्य हे काहीच नसतं. नथिंग इज इम्पॉसिबल. महाराष्ट्रातील मराठी तर मित्रांनो, हे होते माझे माणसं 5 प्रिन्सिपल. फाइंड द गॅप, थिंक आउट ऑफ द बॉक्स, डू थिंक डिफरंटली, आय कॅन डू इट, आणि शेवटी नथिंग इज इम्पॉसिबल. हे जर 5 प्रिन्सिपल आपण आपल्या व्यवहारामध्ये किंवा कामामध्ये वापरले तर कुठल्याही प्रकारची अशक्य गोष्ट आपण शक्य करून दाखवू शकतो. कारण सिस्टीममधले गॅप्स आपण फाइंड करतो, वेगळ्या पद्धतीने आपण काम करतो आणि हे सर्व केल्यानंतर कुठलीही अशक्य गोष्ट या जगामध्ये नाही आहे हे पुन्हा एकदा आपण सिद्ध करून दाखवू शकतो. तेव्हा आपण आपल्या व्यवसायामध्ये किंवा कुठेही ज्या कार्यक्षेत्रामध्ये आपण कार्यरत असाल त्या ठिकाणी 5 प्रिन्सिपल जर आपण उपयोगात आणली तर नक्कीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये फायदा होईल, याबद्दल मला खात्री आहे. धन्यवाद.